students, today we are in the grassland region. गवताळ प्रदेशामध्ये आलेलो आहोत. यू कॅन सी जर शेकडो किलोमीटर नजर टाकली तर आपल्याला सगळीकडे गवतच गवत, कुरण दिसते, सगळीकडे हिरवं गवत आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या गवतांचा त्यांनी त्याच्यामध्ये काय अडॅप्टेशन केलं आहे याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे या व्हिडिओमध्ये. आणि त्या अगोदर तुम्हाला मी सांगते की ज्या विद्यार्थ्यांनी मला सुंदर सुंदर प्रोजेक्ट पाठवले ते बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या शेवटी. अँड व्हॉट यू सी, तुम्ही काय बघू शकता ह्या ग्रासलँड रिजन एनिमल मध्ये ग्रास, ट्रीज, बुशेस तर पण आहे, पण काही एनिमल्स यू कॅन सी ऑन दी स्क्रीन. तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता सम एनिमल्स लाईक डियर. हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर आहे. ग्रेजिंग करते हे डियर. दिस डियर इज ऑल्सो फाउंड इन द ग्रासलँड रिजन. नेक्स्ट वन यू कॅन सी दॅट इज zebra. All of you know zebra very well because we know the zebra crossing. Zebra crossing सगळ्यांना माहिती आहे. त्यासारखेच काय असतात ब्लॅक अँड व्हाईट पॅचेस तुम्हाला या झेब्राच्या बॉडीवरती बघायला मिळतात. अँड व्हॉट डू यू नोटीस, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, हे ग्रेझिंग एनिमल्स आहे मग ते गवत खाण्यासाठी इथे दिसत आहेत आपल्याला. पण या ग्रेझिंग एनिमल्स सोबत द फास्टेस्ट रनिंग एनिमल चीता इज ऑल्सो हिअर. जगातला सगळ्यात जास्त धावणारा, जोराने धावणारा प्राणी चित्ता सुद्धा बघायला मिळतोय. यू कॅन सी लायन अँड टायगर इज ऑल्सो हिअर. आता यांचं काय काम आहे इथे? ऍज ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल, फूड चेन काय होत असतं, हे जे गवत असतं त्या गवताला खातात हे हर्बिव्होरस, आणि या हर्बिव्होरसला खात असतात हे कार्निव्होरस. That's why all these animals are found in this grassland region. आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं का या ग्रासलँड रिजन एनिमल्स मध्ये काहीतरी स्पेशल अडॅप्टेशन दिसलं. दे कॅन रन सो फास्ट, खूप जोरात पळू शकतात. तुम्ही बघा हरिण सुद्धा खूप जोरात पळतं आणि त्याच्या मागे त्याची शिकार करणारा चित्ता हा सुद्धा खूप जोरात पळत असतो. बिकॉज दिस इज द स्पेशल अडॅप्टेशन टू सर्व्हाइव्ह इन दिस ग्रासलँड रिजन. आता या ग्रासलँड रिजन मध्ये कुठल्या प्रकारचं ग्रास, बुशेस आपल्याला बघायला मिळायचे. सो लेट्स सी. यू कॅन सी ऑन दी फर्स्ट पिक्चर दॅट इज टॉल ग्रास. सो मच टॉल ग्रास इज हिअर लाईक अ सॅव्हाना इन आफ्रिका. हे टॉल ग्रास सुद्धा बघायला मिळतं. अँड शॉर्ट स्मॉल गोल्डन कलर ब्राऊन ग्रास इज ऑल्सो हिअर. छोटे ग्रास सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतं. अगेन यू कॅन सी. आता हे सगळे ग्रास तर माहिती, पण आपल्याला काही ग्रासचे नेम सुद्धा माहिती पाहिजे. सो लेट्स सी ऑन दी स्क्रीन. दॅट इज फर्स्ट वन इज दॅट रे ग्रास. आता रे ग्रास तुम्ही बघू शकता की आपली जी लॉन असतं त्या लॉन वरती जी हिरवळ असते कशा पद्धतीने पसरलेली असते त्याच पद्धतीने हा जो रे ग्रास आहे तो ह्यूज एरियामध्ये स्प्रेड झालेला असतो. नेक्स्ट यू कॅन सी अ बफेलो ग्रास. आता तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही की बफेलो ग्रासचा काय यूज होत असेल. ऑब्वियसली टू ईट, it is specially for buffaloes. And next one you can see Indian oats. This is also a type of grass. हे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रास आणि बुशेस आपल्याला बघायला मिळतात. So students, what we have to do? We have to study the first adaptation in a grassland region plant. That is, their roots are fibrous and they penetrate deep into the soil in search of water. त्यांची जी मुळं असतात ते असतात फायब्रस आणि पाण्याच्या शोधामध्ये ते जमिनीमध्ये खूप खोलवर गेलेले असतात. ओके, एकतर हे जे ग्रासलँड रिजन असतात तिकडे पाऊस खूपच कमी पडत असतो आणि रेस्ट ऑफ द सीझन असतो तो दुष्काळासारखी परिस्थिती असते. पाऊस अगदी थोडा पडल्यामुळे मग हे जे ग्रासलँड रिजनचे जे प्लांट्स असतात, बुशेस असतात, ट्रीज असतात त्यांनी आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारे सर्व्हाइव्ह केले, म्हणजे अशा प्रकारे अडॅप्टेशन केलेलं असतं की ते ह्या रिजन मध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. सो देअर रूट्स आर फायब्रस. आता या फायब्रस रूटचा या ग्रासलँड प्लांट्सला काय उपयोग होत असेल? फर्स्ट वन, टू ऍब्सॉर्ब सॉल्ट अँड वॉटर. दिस इज द फर्स्ट. अँड मेन पर्पज इज टू अवॉइड द सॉइल इरोजन. जमिनीची धूप सुद्धा कमी करत असतात ह्या फायब्रस रूट. कसे काय तुम्हाला माहिती आहे. फायब्रस रूट काय करत असतात, माती घट्ट पकडून ठेवत असतात, त्याच्यामुळे सॉइल इरोजन पण काय करत असतात, कमी. हे फायब्रस रूट. यू कॅन सी सम ग्रेझिंग एनिमल्स दॅट इज डियर, दॅट इज बफेलो, झेब्रा. हे ग्रेझिंग एनिमल्स आहेत. त्यांनी कितीही गवत खाल्लं पण त्यांची जी मुळं आहे ते जमिनीत खोलवर गेलेली असतात आणि त्याच्यामुळे काय असतं, थोडासा जरी मॉइश्चर मिळाला
थोडासा जरी त्यांना वॉटर मिळालं की ते पुन्हा रिकवर होत असतात आणि पुन्हा त्यांची काय होत असते, वाढ होत असते. सो स्टुडंट्स, this is the special adaptation in grassland region plants. And one more, you can see on the screen, that is the leaves of these grassland plants. तुम्ही त्याचे leaves observe करा जरा व्यवस्थित. That is the blades of the leaves are longer. Why? To prevent the less water by the process of evaporation. म्हणजे पाणी ऑलरेडी कमी असतं, म्हणजे बाष्पीभवनाने जे पाणी बाहेर टाकायचं ते पाणी कमी, त्यांचं इव्हॅपोरेशनचा रेट कमी व्हावा म्हणून त्यांचे जे लीव्स असतात ते अशा पद्धतीने काय झालेलं असतं, त्याच्यामध्ये हे अडॅप्टेशन झालेलं असतं. सो ऑल अबाउट दिस अडॅप्टेशन इन ग्रासलँड रिजन प्लांट्स. आता हे जे ॲनिमल्स ग्रेझिंग करतात जरा त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा बरं. यू कॅन सी द ब्युटिफुल डिअर, झेब्रा, बफेलोज, ऑल दीज आर ग्रेझिंग. तुम्हाला काय दिसतंय? अँड एलिफंट आर ऑल्सो हिअर. काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय ते काय ऑब्झर्व होते तिथे? ऑल दीज ॲनिमल्स आर ग्रेझिंग इन द हर्ड. कळपामध्ये कळप करून चरताना, ग्रेझिंग करताना दिसतंय. व्हाय? आता हे सगळे कळप करून का राहत असतील? हे सुद्धा आहे त्यांच्यामधलं स्पेशल अडॅप्टेशन. तर का करत असेल? ऑल ऑफ यू नो, युनिटी इज द स्ट्रेंथ. आपण युनिटी म्हणजे एकीचे बळ याच्याविषयी खूप साऱ्या स्टोरीज पण ऐकलेल्या आहेत. तसं हे जे अॅनिमल्स असतात ते कळपामध्ये राहतात आणि स्वतःचं काय करत असतात? संरक्षण. कोणापासून? ॲनिमल्स पासून, त्यांच्या शत्रूपासून. कुठले शत्रू? ऑल ऑफ यू नो, टायगर अँड लायन. या शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी हे राहत असतात कळपामध्ये. म्हणजे हे आहे त्यांच्यामध्ये स्पेशल अडॅप्टेशन. आणि अजून एक माहिती, हे कळप करून राहतातच, पण ज्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते, त्यांना पाणी मिळण्याचं होत असतं, तेव्हा हे जे असतात ॲनिमल्स आपल्या पिल्लांसोबत शेकडो किलोमीटर मायग्रेशन करत असतात, स्थलांतर करत असतात. कशासाठी? जिवंत राहण्यासाठी. हे आहे त्यांच्यामधलं अडॅप्टेशन. आपण मायग्रेशन विषयी ऐकलंच असेल, स्थलांतर. आपण हिवाळा सुरू झाला की अनेक पक्षी स्थलांतर होताना दिसत असतात, तसे हे प्राणी सुद्धा पाण्याच्या शोधामध्ये आपल्याला जिवंत राहण्यासाठी काय करत असतात? स्थलांतर. सो स्टुडंट्स, नेक्स्ट अडॅप्टेशन इज द ॲनिमल्स लाईक टायगर, लायन get hidden in these tall grasses. And the next adaptation, that is the grasses in the cold region. जे cold region असतो, जिकडे थोडासा थंड हवामान असतो किंवा बर्फाळ प्रदेश असतो, तिकडचा जो ग्रास आहे तुम्हाला ह्या तुलनेत थोडा छोटा बघायला मिळेल. सो दिस इज आवर थर्ड अडॅप्टेशन, दॅट इज द ग्रासेस इन द कोल्ड रिजन इज व्हेरी शॉर्ट. आता या कोल्ड रिजनच्या ग्रास मध्ये कुठले अॅनिमल्स बघायला मिळतात? यू कॅन सी हाऊ ब्युटिफुल रॅबिट इज. किती सुंदर रॅबिट्स जे आहेत ते पण बघायला मिळतात. अजून स्क्विरल्स, खारुताई माहितीये, हे सुद्धा तुम्हाला ह्या कोल्ड रिजनचा जो ग्रास असतो तिथे बघायला मिळतात. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द अडॅप्टेशन इन द ग्रासलँड रिजन प्लांट्स? चला पटकन क्विकली आपण एकदा रिव्हिजन करूया. फर्स्ट पॉइंट मध्ये लिहिणार आहात, तुम्हाला जेवढे एक्झाम्पल्स आठवले तेवढे लिहिणार. सेकंड मध्ये लिहिणार, देअर रूट्स आर फायब्रस अँड दे आर डीपली पेनेट्रेट इनटू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर, as you can see on the screen. And third, animals like tiger, lion are hidden in these tall grasses. And last one, that is the cold region grass is short and you can see rabbit and squirrels are found in this cold region grass. So these are the adaptation in grassland region plants. And at last, I am telling about the amazing tree in the grassland region. ह्या grassland region मधलं एक amazing tree विषयी मी तुम्हाला सांगणार आहे जाता जाता. You can see this is a baobab tree. What is baobab tree? तुम्ही बघू शकता किती उंच आहे आणि किती जाड सुद्धा आहे. किती फॅट आहे हे ट्री. तुम्हाला काय वाटतं, का एवढं जाड असेल हे ट्री? तर ह्या ट्रीने त्याच्या ट्रंक मध्ये स्टोअर केलेलं असतं वॉटर. त्याने त्याच्या स्टेम मध्ये पूर्ण पाणी साठवलेलं असतं. तुम्हाला काय वाटतं किती पाणी साठवत असेल हे ट्री? यू नो, ते साठवतं 1,20,000 लिटर वॉटर. ओ माय गॉड, एवढं पाणी साठवत असतं ते त्याच्या ट्रंक मध्ये, म्हणून ते आपल्याला एवढं फॅट दिसत असतं. आणि तुम्हाला माहितीये हे ट्री किती वर्ष जगतं? 1,000 to 3,000 इयर्स. एवढं वर्ष जगत असतं हे ट्री. आणि अजून तुम्हाला माहितीये हे कुठं बघायला मिळतं? वी कॅन सी दिस ट्री इन द आफ्रिका रिजन. आफ्रिका रिजन मध्ये आणि ग्रासलँड रिजन मध्ये आपल्याला हे ट्री बघायला मिळत असतो. अजून एक स्पेशालिटी ह्या ट्रीची की एकाच वेळेस ह्या ट्री खाली 40 ते 50 माणसं बसू शकतात.
आणि जर एखाद्याला शॉप उघडायचं असेल, दुकान खोलायचं असेल आणि जागा नसेल तर तो काय करतो, ह्या बेओबाब ट्री खालीच शॉप उघडतो आणि तिकडेच त्याचं सेल चालू होऊन जात असतो. दिस इज ऑल्सो स्पेशालिटी ऑफ दिस बेओबाब ट्री. ओके, अमेझिंग आहे की नाही. आता याचे काही युजेस सुद्धा आहेत. व्हॉट इज युजेस? आता जसं आपण कॉफी, टी हे जर सगळं पित असतो म्हणजे आपलं एनर्जी ड्रिंक म्हणून, तसं याचा एनर्जी ड्रिंक म्हणून हे लोक यूज करत असतात. आणि त्याच्यापासून जे वूड असतं त्याचं रोप बनवण्यासाठी, वेगवेगळे आर्टिकल बनवण्यासाठी ह्या बेओबाब ट्रीचा उपयोग होत असतो. आहे की नाही इंटरेस्टिंग? सो स्टुडंट्स, तुम्हाला आता ग्रासलँड रिजनचे प्लांट्स कुठले आहे, त्याच्यात काय अडॅप्टेशन झालं आहे हे सगळं कळलं असेल आणि एक इंटरेस्टिंग ट्रीचा पण आपण आज अभ्यास केला. तर आता ह्या ग्रासलँड रिजन प्लांट्स वरती कुठले प्रश्न विचारले तर क्वेश्चन्स ऑन ग्रासलँड रिजन प्लांट्स. सो फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज अडॅप्टेशन इन अ ग्रासलँड रिजन प्लांट्स? Which animals are found in a tall grass? Which animals are found in a cold region grass? And last question, why grassland are lush green in an equatorial region? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये. आणि आतापर्यंत काय शिकलो आपण? अडॅप्टेशन इन द एक्वॅटिक प्लांट्स, यू कॅन सी ऑन द स्क्रीन. याचा आपण डिटेल मध्ये अभ्यास केला. नेक्स्ट वन, अडॅप्टेशन इन द डेझर्ट रिजन प्लांट. नेक्स्ट वन, अडॅप्टेशन इन द स्नोई रिजन प्लांट. आणि कालच आपण स्टडी केला अडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन प्लांट. अँड टुडे वी स्टडी अडॅप्टेशन इन द ग्रासलँड रिजन प्लांट. या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही मिस केले असेल तर त्याची लिंक मी टाकली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि तुम्ही एंड स्क्रीनला सुद्धा बघू शकता.